नरक में हम नहीं, तुम जाओगे बुसान। मेरे हाथों बच नहीं पाओगे। तो आओ मैदान में। तर नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे परत आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आता मी नाश्ता करतोय. मम्मीने मस्तपैकी शेवायची उपीट केली आहे आणि आता नाश्ता करून निघणार आहे कॉलेजला. आज माझं कॉलेज सकाळी आहे आणि दुपारी मी आणि दीदी फिरायला जाणार. तुम्हाला सांगितलं होतं ते कुठं जाणार आहे ते मी दुपारी आल्यावर कॉलेजवरून आल्यावर सांगेल. नक्की बघा ब्लॉग. तर मित्रांनो, मी आता निघतोय कॉलेजला निघायला, कारण की आता 10 मिनिटातच माझे लेक्चर चालू होणार आहे आणि मी आता घरीच आहे. तर आता पटपट निघतो. आता मॅम परत मला घेणार नाही क्लासमध्ये. तर मित्रांनो, मी आलो आता घरी कॉलेजवरून आणि आता मी जेवतोय कारण की मला खूप भूक लागली आहे. कॉलेजमध्ये खूप कंटिन्यू 4 लेक्चर होते आणि ब्रेक नव्हतं. तर आता घरी येऊन जेवतोय मस्तपैकी. आणि दीदी आणि मी जाणार आहे बाहेर. तुम्हाला सांगितलं होतं मी व्लॉगमध्ये. तर दीदी आणि मी जाणार आहे पिक्चर बघायला. तर मूवीचं नाव आहे डिमन स्लेयर इन्फिनाइट कॅसल. तर मला बघायचं आहे मेनली ते, कारण की मला माहिती त्याचं स्टोरी वगैरे म्हणजे सगळं. दीदी फक्त माझ्यासोबत येणार आहे कंपनीमुळं. तिला तर काय माहीत नाही त्याच्याबद्दल. फक्त मी म्हणलं चल माझ्यासोबत, तर दीदी येते. मम्मी येणार नाही, कारण की मम्मी म्हणली की मला स्टोरीज कळणार नाही तर मी येऊन काय करू. तर आता 3:55चा शो आहे, तर आम्ही 3:30 वाजता वगैरे निघणार. तर आता आम्हीच निघालो आहे थिएटरला. दीदी पण इथं तयार झाली आहे आणि मम्मी नाही येणार. आणि आता निघतोय. जायला पण वेळ लागणार. तिथं पण पार्किंग शोधायची आहे गाडी लावायला. चला भेटूया थिएटरमध्ये. अभी यहाँ से नरक में जाओगे, समझे? आज की रात ऐसी होगी जिसमें हर एक डीमन स्लेयर मेरे हाथों मारा जाएगा। नरक में हम नहीं, तुम जाओगे बुसान। मेरे हाथों बच नहीं पाओगे। तो आओ मैदान में। मित्रांनो, आता आलोय आम्ही घरी. मूवी बघून. मूवी मस्त होती आणि आवडलं मला खूप. म्हणजे मी तर बघितली होती, दीदीला पण आवडलं आणि तुम्हाला पण बघायचं, बघू शकता. चांगलं आहे स्टोरी वगैरे. त्याचे काहीतरी 5 सीझन आहेत आणि आता ही मूवी, अजून 2 मूवी येणार आहेत आय थिंक सो 2027 आणि 29ला. असा अंदाज लावले, अजून काय सांगता येणार नाही. तर आजचा ब्लॉग मी इथंच एंड करते. आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.